ओके, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण सगळ्या केसेस बघत होतो. आपण 6th केस पण बघितलेली आहे. ही 6th केस आहे. ओके, आता म्हणजे पुढे जाऊ 7th केस. आय थिंक इथपर्यंत तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं की हाऊ दिस वर्क्स. लेट अस सी 7th केस. 7th केस काय दाखवतो? ओके, हा एक लूप आहे, दुसरा लूप आहे. ओके, आणि ही इज अ ऑब्झर्वर, हिरो. अच्छा, ह्याच्यामध्ये असा करंट फ्लो होतोय. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द ऑब्झर्वर तो असा आहे. म्हणजे ऑब्झर्वरच्या दृष्टीने इट इज अँटी क्लॉकवाईज. कळतंय? अँटी क्लॉकवाईज. ओके, आणि आता मी या लूपला मोशन देतो. या लूपला मी काय करतो? मोशन. बघा काही नाही, मग अशी मी आय इन्क्रीज केला होता ना या केसमध्ये, 6व्या केसमध्ये मी आय इन्क्रीज केला होता. आता या केसमध्ये मी आयला काही चेंज करत नाही, मोशनला इन्क्रीज चेंज करतो. मला सांगा काय होतं. आता मला तुम्हाला एक जस्ट रिमाइंड करून द्यायचं आहे. काय असतं करंट कॅरिंग लूप जेव्हा असं आहे ना, तेव्हा काय होतं, इट इज लाईक दिस. म्हणजे दिस इज ॲज गुड ॲज अ बार मॅग्नेट विथ नॉर्थ साऊथ पोल. इज इट क्लिअर? अँड इफ दिस इज अ बार मॅग्नेट, the magnetic lines of forces are like this. अरे कळतंय? सॉरी, हे इंटरसेक्ट नाही करत. ओके, म्हणजे काय थोडक्यात, दिस दिस लूप ऑल्सो ऍक्ट्स लाईक अ बार मॅग्नेट. ओके, म्हणजे असं फ्लक्स आहेत. कळतंय? असे फ्लक्स आहेत ना. इज इट क्लिअर टू यू? असे फ्लक्स आहेत. ओके, आता काय झालं बघा, जितकं आपल्याला एक माहिती आहे, जितकं तुम्ही फ्लक्स डेन्स होतात तितकं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज लार्जर. त्यामुळे जितका हा लूप जितका या लूपच्या जवळ, तितकं इट इज आय मीन द लार्जर नंबर ऑफ फील्ड लाईन्स आर पासिंग थ्रू इट. इट इज इन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. आणि जसं जसं ही कॉईल लांब लांब जाईल तसं मॅग्नेटिक फील्ड थ्रू द कॉईल विल रिड्यूस, कमी होईल ते. अच्छा, तसं जर कमी होत असेल तर मला काय झालं, काय कमी व्हायला लागलं थ्रू दिस कॉईल? काय व्हायला लागलं कमी? बी कमी व्हायला लागलंय. डायरेक्शन काय बीची? बघा, हा करंट असा तयार होतो ना, असा आहे ना, अँटी क्लॉकवाईज फॉर द ऑब्झर्वर. सो लुक ॲट द थंब. या ठिकाणी बीची डायरेक्शन अशी आहे, बीची डायरेक्शन अशी आहे. बरं, पण हा बी कमी व्हायला लागलाय. का कमी व्हायला लागलाय? कारण हा लूप या मोशनमुळे लांब चाललाय. लांब चाललाय म्हणजे इट इज गोइंग फ्रॉम डेन्सर lines to rarer lines, and if you go from denser lines to rarer lines, you go from stronger magnetic field to weaker magnetic field. Acha, so if B is reducing, this implies flux is reducing. Acha, if flux is reducing, the current will flow in such a way as to increase the B. तो B ला फेवर करायचा प्रयत्न करेल. लक्षात घ्या, फ्लक्स कमी होतोय तर तो B ला फेवर करेल, आणि फ्लक्स वाढतोय तर तो B ला अपोज करेल. कळतंय? आता फ्लक्स कमी होतोय म्हणून तो काय या बी ला फेवर करायचा प्रयत्न करेल. म्हणजे बी असा लागतोय तर हा पण असा लागेल करंट ह्याच्यामध्ये पण. कळतंय? म्हणजे ह्याच्यामध्ये पण करंट कसा फ्लो होईल? इंड्युस्ड आय, कसं आहे, आय इंड्युस्ड विल बी या विथ रिस्पेक्ट टू द ऑब्झर्वर कसा असेल हा? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे अँटी क्लॉकवाईज. इंड्युस्ड करंट कसा असेल? अँटी क्लॉकवाईज. ओके, whatever degree of details you want to write down, आप लिखो. कारण तुम्हाला आता वाटतंय की हे सगळं मला कळतंय. व्हेरी नाईस, इट्स व्हेरी गुड दॅट यू आर अंडरस्टँडिंग दिस. बट व्हेन यू आफ्टर 1 ईयर जब एग्जाम के पहले आप रिविजन करोगे, तब आपको ये लॉजिक, अच्छा ये कहाँ से आया था, व्हाट वाज लॉजिक फॉर दिस, तब आप लेके सिर का हाथ लगा के सोचना नहीं पड़ना चाहिए. सो whatever details you want to write, take some time but write. Let it take time. That's why I'm reducing my video length now. Okay, so this is 7th case, not second. पुढे. ओके, बघा पुढची केस 7th केस. समजा असं मॅग्नेट आहे, नॉर्थ साऊथ मॅग्नेट आहे, आणि इथं लूप आहे. ओके,
इफ मॅग्नेट इज स्टेशनरी, लूप इज स्टेशनरी, ह्याच्यामध्ये करंट इंड्यूस होईल का नाही होईल? थिंक. नो करंट विल इंड्यूस. का? इफ एव्हरीथिंग इज स्टेशनरी, मॅग्नेटिक फ्लक्स ह्याच्यामुळे जे जातं ह्याच्यामधनं, लक्षात घ्या, असं जाते ना, लाईन जातात ना अशा, द फ्लक्स लाईन्स आर गोईंग लाईक दिस. ओके. इफ एव्हरीथिंग इज स्टेशनरी, नथिंग इज मुव्हिंग, तर काय, अगोदर जितका फ्लक्स जातोय नंतर तितकाच फ्लक्स जाणार. नो चेंज इन फ्लक्स, नो चेंज इन बी, नो चेंज इन एरिया, नो चेंज इन फ्लक्स. अच्छा. बट व्हॉट इफ वन ऑफ देम मूव्स रिलेटिव्ह टू इच अदर? ओके. जर आता हे मोशन असेल, इफ दिस इज मुव्हिंग, जर मी समजा बार मॅग्नेटला जवळ घेऊन चाललोय, अच्छा, आता काय होईल? आता ह्याच्यामुळे इथं जे काही इलेक्ट्रिक फील्ड लागत होतं, कसं लागत होतं इलेक्ट्रिक फील्ड? लक्षात घ्या, ह्याच्या ऍक्सिसवर असं असतं ना इलेक्ट्रिक फील्ड, कारण हा नॉर्थ पॉइंट आहे. नॉर्थकडनं साऊथला जात असतं ना लाईन्स, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड असं, नॉट इलेक्ट्रिक फील्ड, करेक्ट, मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड असं लागतंय बी. ओके. आता जर नॉर्थ पोल ह्याच्या जवळ, असं अख्खा बार मॅग्नेट जवळ येतोय, तर काय होईल? दिस बी विल इन्क्रीज. उलट काय होईल? जर ही मोशन अशी दाखवायची अशी दाखवली तर काय होईल? द बी विल रिड्यूस, डिक्रीज. बघा, असंच आहे ना, कारण द फील्ड लाईन्स फ्लो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ आउटसाइड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, असं जात आहे बाहेर. आणि या लाईन सगळ्या इथं येऊन मिळतील पुढे, ते दाखवत नाही मी. म्हणजे बी असा आहे आणि हे जवळ आल्यामुळे बी वाढतंय, म्हणजे इथं काय झालं? बी इज इन्क्रीजिंग, दिस इम्प्लाइज फाय फ्लक्स इज इन्क्रीजिंग. अच्छा, फ्लक्स इन्क्रीज होत जर असेल, फ्लक्स इज इन्क्रीजिंग, तर ह्याच्यामध्ये करंट असा इंड्यूस होईल जो या बी ला कमी करायचा प्रयत्न करेल. कमी करायचं म्हणजे असं बी लागायला पाहिजे. अच्छा, असं बी लागायला पाहिजे. लुक ॲट मी नाउ, आय एम ऑब्झर्वर हिअर, आय एम ऑब्झर्वर. विथ माय रिस्पेक्ट, जर बी असा लागतोय, कोणाचा बी? या मॅग्नेटचा बी असा लागतोय, आणि हा बी वाढत असल्यामुळे मला हे असं करंट इंड्यूस होईल जो या बीला कमी करेल, म्हणजे असा बी लागेल, करंटचा बी असा लागेल. म्हणजे करंट कसा इंड्यूस व्हायला पाहिजे? बघा, इट शुड बी इंड्यूस लाईक दिस. कळतंय? नाउ विथ रिस्पेक्ट टू मी ॲज ऑब्झर्वर, द करंट इज क्लॉकवाईज. द करंट शुड बी, इंड्यूस करंट विल बी क्लॉकवाईज. Therefore, I induced will be clockwise. Is this clear to you? Okay. अजून एक एखादं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी, काय होईल. What will happen if this is north pole, this is south pole, आणि असं लूप आहे. ओके. अगेन सेम मोशन देऊ आपण. मोशन. अच्छा, नाउ टेल मी. वीडियो को पॉज करो. Pause the video and tell me direction. Think about direction. ओके. झाला विचार करून? बघा, आता काय झालं, साऊथ पोलला असं येतात ना, साऊथ पोलला एंटर करतात, जसं नॉर्थ पोलवरनं बाहेर निघत होते फील्ड लाईन्स, साऊथ पोलच्या आत एंटर करतात. लुक ॲट द डायरेक्शन, एरो हेड बघा, लुक ॲट द एरो हेड. अच्छा, त्यामुळे व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ऑन दिस? असं लागेल ना मॅग्नेटिक फील्ड, असं दिसेल मॅग्नेटिक फील्ड. बघा डायरेक्शन बघा, म्हणजे या बार मॅग्नेटमुळे या लूपवर मॅग्नेटिक फील्ड असं लागेल ना. कळतंय? नाउ आय एम ऑब्झर्वर हिअर. ओके. इफ आय एम ऑब्झर्वर आणि या लूपवर मॅग्नेटिक फील्ड असं लागतंय. ओके. बट नाउ लिसन द फन. बार मॅग्नेट इज कमिंग क्लोजर. इफ बार मॅग्नेट इज कमिंग क्लोजर, व्हाट इज हैपनिंग? बी इज इंक्रीजिंग. बी इंक्रीज हो रहा है तो फ्लक्स क्या हो रहा है? फ्लक्स भी इंक्रीज हो रहा है. फ्लक्स इंक्रीज हो रहा है तो ये करंट ऐसा डेवलप होगा जो इस बी को अपोज करना चाहेगा. ये बी है ऐसा, तो करंट इस तरह लगेगा कि उसका मैग्नेटिक फील्ड ऐसा लगे. अच्छा, ऐसा मैग्नेटिक फील्ड लगने के लिए कैसा होना चाहिए? ऐसा होना चाहिए. द करंट शुड मूव एंटी क्लॉकवाइज विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर. कळत आहे? द करंट, त्यामुळे करंट शुड बी एंटी क्लॉकवाइज. दिस वॉज क्लॉकवाइज ना. ओके, this was clockwise. Clockwise, and this will be now current I induced will be anti-clockwise. Therefore I induced will be anti-clockwise. अरे, is this clear to you? Okay, थोड़ा इसको एक शॉर्ट ट्रिक नहीं, एक
सोचने का एक शॉर्ट तरीका बताता हूं कैसे. सी, करंट कैरिंग कंडक्टर, अभी इसमें से अगर इंड्यूस्ड करंट कैरी हो रहा है तो दिस बिकम्स अ करंट कैरिंग लूप ना. पण बट आपको पता है की करंट कैरिंग लूप मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे की करंट कैरिंग लूप पण एका बार मॅग्नेट सारखंच ऍक्ट करतं. कळतंय? अच्छा, म्हणजे जर आता हे मॅग्नेट जर याच्या जवळ यायला लागलंय तर ह्याची इच्छा काय राहील? अपोज करायची ना. लक्षात घ्या, तो करंट असा फ्लो होईल की त्याला अपोज करायचा. कशाला अपोज करायचा? याच्या मोशनला अपोज करायचा प्रयत्न करेल, कारण मोशनच कॉज आहे ना. अल्टिमेटली मोशनमुळेच हे सगळं व्हायला लागलंय. म्हणून मोशनला अपोज करायचा प्रयत्न जर करत असेल तर हा करंट असा डेव्हलप होईल सो दॅट इथं दिस करंट कॅरिंग लूप विल ऍक्ट लाईक अ बार मॅग्नेट इन सच अ वे दॅट हा नॉर्थ पोल तयार होईल आणि हा साऊथ पोल तयार होईल. असं तयार होईल. हा आता काय होईल, हा नॉर्थ पोल जर झाला तर हा नॉर्थ पोल या नॉर्थ पोलला रिपेल करेल ना, म्हणजे अपोज करेल. करंट त्याची इच्छा अपोज करायची ना, अपोज करेल. अच्छा, अपोज करेल म्हणजे असं जर नॉर्थ पोल व्हायचं असेल तयार तर मला सांगा कसं करंट फ्लो होईल, म्हणजे असा नॉर्थ पोल तयार होईल. बघा, नॉर्थ पोल तिकडे पाहिजे मला, म्हणजे असा नॉर्थ पोल पाहिजे. मग लुक ॲट माय फिंगर्स विथ रिस्पेक्ट टू मी ॲज ऑब्झर्वर, द फिंगर्स आर क्लॉकवाईज, म्हणून क्लॉकवाईज करंट फ्लो होईल. सिंपल. विचार करायची तर गोष्ट पण सिंपल आहे. आता बघा, या केसमध्ये साऊथ पोल जवळ चाललाय, म्हणजे दिस लूप विल वॉन्ट टू अपोज. या लूपला काय करावं लागेल, काय इच्छा असेल त्याची, करंट असा फ्लो करेल की या मोशनला अपोज करेल. अच्छा, मोशनला अपोज जर करायचं झालं तर हा असा करंट फ्लो करेल की इथं काय तयार होईल, साऊथ पोल, आणि इथं काय तयार होईल, नॉर्थ पोल. म्हणजे काय, हा साऊथ पोल ह्याला अपोज करेल. अच्छा, आता इथं साऊथ पोल व्हायचं असेल, नॉर्थ पोल इथं व्हायचं असेल तर लक्षात घ्या करंट असा फ्लो व्हायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, थंब असतं ना साऊथ पोलला, सॉरी थंब दाखवतो ना नॉर्थ पोलची डायरेक्शन. बघा, नॉर्थ पोल इथं पाहिजे तर लुक ॲट दिस, असं व्हायला पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू मी एज ऑब्झर्वर द करंट विल फ्लो अँटी क्लॉकवाईज. अजून एक एक्झाम्पल बघूयात. असं एक लूप ठेवलंय, ओके, आणि आता मी हे वरनं एक बार मॅग्नेट ड्रॉप करतोय. आय एम ड्रॉपिंग अ बार मॅग्नेट. लेट अस कॉल दिस नॉर्थ पोल, लेट अस कॉल दिस साऊथ पोल. अच्छा, बघा, हॉरिझॉन्टल लूप ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी असं एक बार मॅग्नेट असं ड्रॉप करतोय. ड्रॉप. अच्छा, काय होईल बघा, जोपर्यंत हा वरनं खाली यायला लागलाय तोपर्यंत काय होईल, फ्लक्स वाढत जाईल. आता आपण दोन्ही प्रकारे विचार करायचे. तुम्हाला हे असं पोलवाला जर समजत असेल तर तसं मी दोन्ही सांगतो तुम्हाला. बघा, काय होईल, वरनं खाली येत आहे तर काय होईल, असे फ्लक्स जात आहेत ना, फ्लक्स आर पासिंग लाईक दिस. अच्छा, आणि या फ्लक्स दिशा कशी असेल, अशी असेल, असं असेल ना, म्हणजे नॉर्थ वरनं निघतात ना या लाईन सगळ्या, कळतंय का? ओके, म्हणजे असं फ्लक्स आहे, असा बी या बार मॅग्नेटमुळे ह्याच्यावर बी असा लागतोय. अच्छा, आता हे अप्रोच करायला लागले ना, म्हणजे बी वाढायला लागले. तुम्हाला कळतंय, बी वाढायला लागलंय. मला माहितीये बी वाढायला लागलंय तर फ्लक्स वाढायला लागलाय. फ्लक्स वाढायला लागलाय म्हणजे त्यात करंट असा जनरेट होईल की तो या बीला कमी करायचा प्रयत्न करेल. कमी करायचा प्रयत्न म्हणजे वरती लावायचा प्रयत्न करेल. बघा, लुक ॲट दिस, कळतंय, वरती करायचं. त्यामुळे करंट कसा फ्लो होईल, असा फ्लो होईल. अरे हे तुम्हाला इमॅजिन होतंय का, अशा प्लेनमध्ये ठेवलेलं आहे मी हे 3D. कॅन यू इमॅजिन दॅट? ओके, आता काय होईल, दिस इज फ्रॉम पोझिशन 1 टू पोझिशन 2. आता काय होईल, हा जर इथं गेला ना, आता काय, मग वरनं ड्रॉप केला होता ना मी, ड्रॉप केला तो इथं आला, आता इथनं खाली पडतोय ना, आता हाच खाली पडतोय. हा, दिस इज मुव्हिंग लाईक दिस ना, मोशन. हे ड्रॉप केला तेव्हा ह्याची मोशन अशी होती ना, आता ह्याची मोशन खाली चालली आहे. आता काय होईल बघा, आता काय होईल बघा, आता याच्यामुळे असं फील्ड येतं ना, ह्याच्यामुळे बघा साऊथ मध्ये जात असतात, साऊथ मध्ये जात असतं, म्हणजे या साऊथ मुळे याच्यावर फील्ड असं लागेल. बघा डायरेक्शन बघा ना, असं असतं ना, तुम्हाला डायरेक्शन सांगितली आहे मी. म्हणजे या बार मॅग्नेटमुळे याच्यावर फील्ड कसं लागेल, डाऊनवर्ड दिशेला लागेल. अच्छा, आणि हा बार मॅग्नेट जर खाली चाललाय तर हा बी कमी होत चाललाय, बी
कमी होत चाललाय, मला माहिती आहे बी जर कमी होत असेल तर काय होईल, बी कमी तर फ्लक्स कमी, फ्लक्स कमी तर करंट अशा प्रकारे इंड्यूस होईल, तो या बी ला कमी होऊ नको बाबा म्हणून असिस्ट करेल, मदत करेल, कमी होणाऱ्या बी ला वाढवायचा प्रयत्न करेल, बी ला वाढवायचा प्रयत्न करेल म्हणजे करंट असा फ्लो होईल की तो बी खाली वाढेल. बघा म्हणजे करंटची दिशा काय झाली, पलटी झाली, करंटची दिशा काय झाली, पलटी. अरे कळतंय का, बघा कसं झालं, वरनं खाली येताना असा करंट फ्लो होत होता आणि इथनं या प्लेन पासून खाली जाताना असा फ्लो झाला, म्हणजे करंट दिशा बघा कशी होती, 1 to 2 डायरेक्शन एक, 2 to 3 डायरेक्शन बदलली, पलटी. अच्छा, हे इमॅजिन करायचं असेल तर अजून एक सिंपल गोष्ट काय आहे, हा लूप असा आहे ना, ओके, वरनं मी मॅग्नेट ड्रॉप केलं साऊथ आणि नॉर्थ, असं ड्रॉप केलं मॅग्नेट. अच्छा, ड्रॉप केलं तर काय होईल, दिस लूप विल बिहेव लाईक अ मॅग्नेट, विल वॉन्ट टू बिहेव लाईक अ मॅग्नेट. ह्याची इच्छा काय होईल, मी पण एका मॅग्नेट सारखा ऍक्ट करतो आणि करंट कॅरिंग लूप कॅन ऍक्ट लाईक अ मॅग्नेट. ओके, आणि असा मॅग्नेट ऍक्ट करतो, असा ऍक्ट करतो की जो या कॉजला कमी करायचा प्रयत्न करेल. कॉज काय, व्हॉट इज द कॉज, मोशन ना, ही मोशनच कॉज आहे ना, मोशन नसती तर ईएमएफ तयारच झाला नसता. मोशन इज द कॉज, म्हणजे या मोशनला तो अपोज करायचा प्रयत्न करेल, म्हणजे दिस लूप will want to act in such a way that it will create north pole here and south pole here. अरे कळतंय, कधी कुठपर्यंत, when the magnet is coming from this to this, this will be north pole, this will be south pole. Now place your thumb in such a way that it points north pole. कसं कळतंय, करंट असा फ्लो होतोय, कळतंय आपलं असंच होतं ना, हे वरनं इथनं इथं येताना असंच होतं ना, डायरेक्शन सेम होती ना. अच्छा, ना व्हॉट विल हॅपन जेव्हा ह्यातनं पासून खाली पडेल ते, आता काय, हा साऊथ आणि हा नॉर्थ ना, ओके, आता काय, हा खाली जातोय ना, ह्याची मोशन अशी आहे. अच्छा, मोशन अशी आहे तर याची इच्छा काय असेल, या मोशनला कमी करायचा प्रयत्न करतील. आता मोशनला कमी जर करायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, दिस पोल शुड ऍक्ट लाईक नॉर्थ पोल अँड दिस शुड ऍक्ट लाईक साऊथ पोल. मग त्यांनी काय होईल, हा नॉर्थ पोल झाला तर हा ह्याला अट्रॅक्ट करेल आणि मोशनला कमी करायचा प्रयत्न करेल. कळतं तुम्हाला काय कसं लॉजिक आहे. अच्छा, आता हा जर नॉर्थ पोल व्हायचा असेल आणि हा साऊथ व्हायचा असेल तर करंट असा फ्लो व्हायला पाहिजे, कळतंय, म्हणजे करंट शुड फ्लो लाईक दिस. ओके, इंटरेस्टिंग, इम्पॉर्टंट अँड लिटिल इम्पॉर्टंट टू व्हिज्युअलाइज. हे लक्षात घ्या, व्हिज्युअलाइज करा. राईट ऑल these cases in the best possible manner. I am going to see each and every one of your notes of these classes. ओके, कारण तुम्हाला हे आत्ता लक्षात येत आहे, पण तुम्हाला जेव्हा एक्झामच्या जायच्या अगोदर रिव्हिजन कराल, दॅट टाइम यू शुड रिमेंबर दिस व्हेरी गुड, व्हेरी प्रॉपर वे. इज इट क्लिअर टू यू? दिस इज हाऊ, दिस इज हाऊ, विच केस इज दिस, दिस इज सेव्हन्थ केस, दिस इज सेव्हन्थ केस, लूप आणि मॅग्नेट. अंडरस्टूड? बघू पुढे. ओके, पुढची केस घ्या, 9वी, आय थिंक 9वा आकडा आहे तो, जे काय आकडा जो काही 8वा 9वा असेल त्याचा माझ्या ह्याच्यानुसार 9वा आकडा आहे. पुढची केस बघू. ओके, साऊथ पोल, नॉर्थ पोल, आणि इथं एक लूप आहे. ओके, आणि या लूप मध्ये एक ब्रेक आहे. बोला, देयर इज अ ब्रेक इन द लूप. ओके, टेल मी, करंट तयार होईल का नाही, वाढी करंट इंड्यूस होईल का नाही होईल. बघा आता हा मोशन आहे म्हणलं की फाय चेंज होतोय, बी वाढतोय ना, बी वाढतोय, ए तोच आहे पण बी वाढतोय म्हणजे फाय वाढतोय, म्हणजे करंट येईल का. बघा करंट येणार नाही. दिस इज ईएमएफ विल जनरेट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स विल जनरेट. तुम्हाला ईएमएफ माहिती आहे ना, म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होईल याच्यामध्ये, कळतंय. बट देअर वोंट बी एनी, बट नो इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड ईएमएफ तयार होईल, ईएमएफ इंड्युस्ड होईल त्यामध्ये, पण करंट इंड्यूस होणार नाही, कळतंय. ओके, जसं एखादी सेल आहे ना, आपण बघितली करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, एखादी सेल आहे, याला काही कनेक्शन नाही, काही नाही, या सेलमध्ये ईएमएफ आहे, द सेल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे, या दोन प्लेट्सच्या अक्रॉस काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स आहे, ही चांगली चार्ज सेल आहे, पण यातनं करंट फ्लो होईल का, नाही, कारण पुढे कनेक्शनच नाहीये. आता मी ह्याला कनेक्ट असं केलं
असं जर मी का कनेक्ट केलं, हा, नाऊ द करंट विल फ्लो, कळतंय, बिकॉज नाऊ द सर्किट इज कम्प्लीट. फॉर करंट टू फ्लो द सर्किट हॅज टू बी कम्प्लीट, देन ओनली करंट विल फ्लो. ओके, त्यामुळे याच्यामध्ये EMF जनरेट होईल पण करंट जनरेट होणार नाही. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. पुढची 10वी केस बघू, 10th अँड लास्ट केस. काय, समजा अशा 2 लूप्स आहेत, करंट कॅरिंग लूप्स आहेत. यातनं करंट I1 जातोय, यातनं करंट I2 जातोय. सेम सेन्स आहे, काही वेगळा सेन्स नाही, सेम, फक्त करंट I1 आणि I2 आहे. अच्छा, आता हे 2 करंट, या 2 करंट कॅरिंग लूपला मी मोशन दिली टुवर्ड्स इच अदर. इफ आय गिव्ह देम मोशन टुवर्ड्स इच अदर, आता काय होईल, दे आर कमिंग क्लोज. अच्छा, आता काय होईल, या करंटमुळे इथं झालेला फील्ड वाढेल आणि या करंटमुळे इथं झालेला फील्ड वाढेल. म्हणजे ह्याचा फ्लक्स याच्यामुळे तयार झालेला तो पण वाढेल आणि इथला फ्लक्स याच्यामुळे तयार झालेला तो पण फ्लक्स वाढेल. मग दोन्ही फ्लक्स वाढतील, दोघं एकमेकांचे फ्लक्स वाढवतील ना, आणि फ्लक्स वाढवतील म्हणजे दोघंही एकमेकांवर EMI जनरेट करतील. ओके, काय करता येईल, बिकॉज बोथ विल इनक्रीज each other's flux, therefore both current carrying loops will develop induced current. अच्छा, पण मला सांगा, हा इंड्यूस करंट डेव्हलप दोघांमध्ये होईल, नाही असं नाही, पण काय होईल, दिस इंड्यूस करंट विल वॉन्ट टू अपोज द इन्क्रीज. समजलं आलं को, हे एकमेकांना जवळ यायला लागलंय म्हणजे ह्याच्यामधलं काय वाढायला लागलंय, मॅग्नेटिक फील्ड वाढायला लागलंय. मॅग्नेटिक फील्डला अपोज करायचा प्रयत्न करेल काय, द इंड्यूस्ड करंट विल वॉन्ट टू अपोज द मॅग्नेटिक फील्ड, द इन्क्रीज. दॅट्स वाय ॲज अ रिझल्ट व्हॉट विल हॅपन, हे दोन्ही I1 I2 च्या व्हॅल्यू दोन्ही रिड्यूस होतील. देअरफॉर बोथ I1 and I2 will reduce. Is this clear? Okay, ह्याचा अपोजिट पण मला करता येईल. What will happen, जर हा लूप आणि हा लूप, दिस इज I1 करंट, I1 करंट आणि हा I1 करंट. इफ दे आर मुव्हिंग अपार्ट, काय करता येईल, दोघं एकमेकांचे फ्लक्सेस कमी करतील. कमी करतील म्हणजे काय, दोघांमध्ये करंट असा इंड्यूस होईल की हे कमी करण्याला अपोज करेल, म्हणजे करंट आता वाढेल. बोथ I1 and I2 will increase. कळतं तुम्हाला? तर अशा प्रकारे मी तुम्हाला 10 केसेस एक्सप्लेन केलेल्या आहेत. आय हॅव एक्सप्लेन टू यू 10 केसेस. बघायला गेलं तर इतक्या केसेस या आपल्या CETच्या स्टडीला इम्पॉर्टंट नाही आहेत. CETसाठी तुम्हाला इतक्या केसेस कुठेच शिकवल्या जात नाहीत, मला कुठल्या पुस्तकातही मिळणार नाहीत. ओके, पण मी तुम्हाला मुद्दामून या सगळ्या केसेस घेतल्या का, कारण तुम्हाला या सगळ्या केसेस जितका आपण जास्त विचार करायला शिकतो तितका आपल्याला ती कन्सेप्ट रिइन्फोर्स होते. कसली कन्सेप्ट रिइन्फोर्स होते की इंड्युस्ड करंट जो आहे तो अशा प्रकारे अशा दिशेला इंड्यूस होतो. नाउ यू कम बॅक टू लेन्झेस लॉ स्टेटमेंट. लेन्झ लॉचं स्टेटमेंट बघा, तुमच्या नोट्सचं पेज पलटा, लुक ॲट द स्टेटमेंट. काय सांगतो लेन्झेस लॉ, आता तुम्हाला कळतं लेन्झेस लॉ सांगतो की वेन एव्हर देर इज चेंज इन फाय associated with a loop, there is current induced, and the current induced in such a direction, such a direction, so as to oppose the cause which has produced it. तो करंट अशा प्रकारे अशा दिशेला तो फ्लो होईल की काय करेल, ज्यांनी त्या करंटला कॉज केलं, ते करंट तिथनं फ्लो व्हायला जो कॉज ठरला त्या कॉजलाच तो अपोज करायचा प्रयत्न करेल. हे कळतंय का? हे तुम्हाला मी इतक्या 10 केसेस म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. या 10च्या 10 केसेस म्हणजे तुम्हाला एखादी कुठली केस नाही कळली तर घाबरायची गरज नाहीये. आपल्याला काय अशा केसेस येणार नाहीत,
फक्त ह्या केसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या कारण तुमचे कन्सेप्ट चांगले डेव्हलप होईल. आय होप तुम्हाला आता हे चांगलं कळतंय की कसा करंट डेव्हलप होईल, करंटची दिशा कशी लागेल तुम्हाला चांगलं कळतंय आता. ठीक आहे, फाईन. आपण या क्लासमध्ये इथपर्यंतच थांबूयात. ओके, पुढे बघा. हे 4 एक्झाम्पल्स घ्या. थिंक ऑफ दिस 4 एक्झाम्पल्स आणि मला ह्याचा आन्सर सांगा. क्वेश्चन आहे फाइंड डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन लूप. कुठला लूप? फॉर एक्झाम्पल या पहिल्यामध्ये काय आहे, हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि त्याच्यामध्ये आय असा फिरतोय आणि तो आय वाढतोय आणि हे लूप आहे. हे एकाच कॉन्सेंट्रिक आहे, दोन्ही कॉन्सेंट्रिक सर्क्युलर कॉइल्स आहेत, एकमेकांच्या आत असं ठेवलेले आहेत, एकाच प्लेनमध्ये आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय, हा करंट असं, ही करंट कॅरिंग लूप आहे ज्यात करंट असा आहे आय आणि तो आय वाढतोय. तर या लूपमध्ये किती आहे करंट, डायरेक्शन काढा. मॅग्निट्यूडचा काय संबंध नाही मला, मॅग्निट्यूड आपण पुढे बघणार आहे, फॅरेडेज लॉ. डायरेक्शन सांगा मला. ओके, फाईन. ह्याच्यामध्ये करंट इज फ्लोईंग थ्रू इन्फायनाइट वायर. ही अशी एक इन्फायनाइट वायर आहे, अशी आत जातीये, प्लेनच्या आत जातीये, इन्फायनाइट वायर आहे आणि त्या इन्फायनाइट वायर मधनं करंट आय फ्लो होतोय आणि तो करंट वाढतोय. या लूपमध्ये कसा इंड्यूस करंट होईल सांगा. आणि या ठिकाणी अशी इन्फिनिट वायर आहे ज्याचा करंट असा आहे आणि हा करंट कॉन्स्टंट आहे, करंट वाढत काही नाही, कमी होत नाहीये. आणि हा असा लूप आहे, स्क्वेअर लूप आहे आणि हे असं मोशन होते त्याची. ह्याच्यामध्ये किती डेव्हलप होईल सांगा करंट. व्हिडिओला पॉज करा आणि 4ही प्रयत्न करा. पॉज द व्हिडिओ. ओके, पॉज करून झाला असेल, विचार करून झाला असेल. आता बघा, लक्ष द्या. याच्यामध्ये काय व्हायला लागलंय, करंट असा फ्लो होतोय बाहेरच्या आउटर लूपमध्ये आणि करंट वाढतोय ना. अच्छा, पहिल्यांदा या करंटमुळे आत फील्ड कसं तयार होतंय मला सांगा. बाहेरच्या लूपमध्ये करंट असा होतोय म्हणजे फील्ड आत असं आहे, या ठिकाणी फील्ड, मॅग्नेटिक फील्ड असं आहे ना, आउटवर्ड आहे. अच्छा, आउटवर्ड आहे आणि वाढतंय कारण आय वाढतोय म्हणजे बी वाढतोय. म्हणजे जसं इफ बी एकतर असा आहे, त्यानंतर बी वाढतोय म्हणजे काय वाढतोय, फ्लक्स पण वाढतोय. फ्लक्स वाढतोय जे आवडणार नाही त्या करंटला जनरेट होणाऱ्या, म्हणून तो फ्लक्सला कमी करायचा प्रयत्न करेल. म्हणजे या वाढणाऱ्या बीला, म्हणजे जो असा बी आहे त्याला कमी करायचा प्रयत्न करेल. कमी करायचा प्रयत्न म्हणजे असा लागेल, म्हणजे असा लागेल म्हणजे त्याच्यात करंट असा फ्लो व्हायला पाहिजे आतल्या सर्कलमध्ये. म्हणजे आतल्या सर्कलमध्ये कसा करंट फ्लो होईल, क्लॉकवाईज. ह्याचा आन्सर काय, आय विल बी आय इंड्युस्ड. इंड्युस्ड करंट काय कसं असेल, क्लॉकवाईज. हे याचा आन्सर आहे. किती लोकांचं बरोबर आलं चेक करा, सगळे आपण चेक करा. बरोबर येत नसेल तर ही कन्सेप्ट तुम्हाला कळलेली नाहीये. गो बॅक टू प्रिव्हियस प्रॉब्लेम्स, प्रिव्हियस व्हिडिओज बघा आणि परत कन्सेप्ट नीट रिवाइज करून मग हे इथनं पुढच्याला टच करा. व्हिडिओला इथं स्टॉप करा तुम्ही, इथनं पुढचा व्हिडिओ बंद करा आणि डायरेक्टली गो फॉर प्रिव्हियस. जर तुमचं चुकलं असेल तर गो फॉर प्रिव्हियस व्हिडिओज, ते स्टडी करा आणि तेव्हाच पुढचं सोल्युशन बघा. त्याशिवाय हे सोल्युशन बघण्यात काही पॉईंट नाही, तुम्ही कधी शिकणार नाही सोल्युशन आता डायरेक्टली बघितलं तर. ज्यांचं हे बरोबर आलेलं आहे ते पुढे या. ओके, इथं काय आहे, लूप असा लागतोय, करंट असा लागतोय, करंट असा लागतोय म्हणजे या ठिकाणी करंट असा आहे ना, आय. ओके, प्लेस युअर थंब लाईक दिस आय. म्हणजे याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड असं लागतंय आत जाणारं, म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड असं आहे, या ठिकाणी बी, या एरियामध्ये बी आत जाणार आहे आणि करंट वाढतोय. बघा इथं बी काय आहे, आत जाणार बी आहे आणि करंट वाढतो आहे म्हणजे बी पण वाढतो आहे, म्हणजे फ्लक्स पण वाढतो आहे. यातला फ्लक्स वाढतोय, फ्लक्स वाढतोय म्हणजे याच्यात असा इंड्यूस होईल करंट जो या बी ला अपोज करेल, या वाढीला अपोज करेल. बी आत जातोय तर तो असा अपोज करेल, तो असा बी लावायचा प्रयत्न करेल. म्हणजे असा बी लावण्यासाठी त्याला कसं असं फिरावं लागेल गोल, म्हणजे इट विल रोटेट अँटी क्लॉकवाईज. म्हणजे आय कसा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. आय इंड्युस्ड विल बी अँटी क्लॉकवाईज. हे त्याचा आन्सर आहे. कम बॅक टू दिस, करंट इज फ्लोईंग थ्रू इन्फायनाइट वायर. अच्छा, आता बघा करंट अशी फ्लो, असं वायर अशी आत जाणारी वायर आहे, त्यातनं करंट फील्ड फ्लो होतं. आता मला सांगा फील्ड असं, करंट असं फ्लो होतोय, आय असा फ्लो होतोय, तर असं मॅग्नेटिक फील्ड लागणार ना. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड जे लागणार आहे या आत जाणाऱ्या कॉइलमुळे, बघा ना आत जाणाऱ्या कॉइलमध्ये, सॉरी असं 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 ठेवा, आत जातो ना करंट, हा करंट आत जातोय म्हणजे अलाइन युअर थंब, तर तुमचा कर्व फिंगर असं दाखवतोय. याचा अर्थ काय, या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड असं गोल लागतंय, मॅग्नेटिक फील्ड गोल लागतंय.
पण आता आणि हा लूप असा आहे, पण मला सांगा या ठिकाणी काय होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड पण गोल लागतंय आणि मला सांगा मॅग्नेटिक फील्ड ज्या प्लेन मध्ये आहे त्याच प्लेन मध्ये लूप पण आहे. तुम्हाला हे कळतंय का? म्हणजे जर ह्याचं 3D जर काढायला गेलो मी, बघा, इफ आय ड्रॉ 3D ऑफ दिस, हा करंट असा फ्लो होतोय आणि हे लूप असं ठेवलेलं आहे मी. हीच डायग्राम 3D काढली आणि मी इथनं बघतोय. मला सांगा असंच दिसेल का? हे करंट असं चाललाय इन्फायनाइट वायर आणि मी इथनं बघतोय. अच्छा, आता काय झालंय, या इन्फायनाइट वायरमुळे या प्लेन मध्येच फील्ड लागतंय ना, फील्ड असंच गोल फिरतंय. हे तुम्हाला कळतंय का? इन्फायनाइट वायरमुळे जे फील्ड लागतंय ते असं लागतं ना, गोल. असं लागतं. त्यामुळे हे जे फील्ड तयार होते, या फील्ड लाईन्स ज्या आहेत, मी हे दाखवलेलं होतं, करंट कॅरिंग कंडक्टरमुळे अशा फील्ड लाईन्स तयार होतात ना. अच्छा, त्यामुळे या फील्ड लाईन्स या प्लेन मध्ये लागतील. अच्छा, म्हणजे फील्ड लाईनचा कुठलाही दिशा ऍट एनी पॉईंट जर तुम्ही टँजंट ड्रॉ केला, दिस विल बी टँजंट ऑफ बी. अच्छा, आणि या लूपचा एरिया वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन आहे आणि हा एरिया वेक्टर या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे या लूपचा एरिया वेक्टर असा आहे, एरिया वेक्टर असा आहे आणि बी या प्लेन मध्ये आहे. म्हणजे व्हॉट इज अँगल बिटवीन ए अँड बी? परत सांगतो, या लूपचा एरिया वेक्टर असा आहे, हा एरिया वेक्टर आहे आणि ह्याचा बी या प्लेन मध्ये आहे. कळतंय का? या कंडक्टरमुळे या करंटमुळे इथं झालेला जो काही बी आहे तो बी या प्लेन मध्ये आहे. या प्लेन मध्ये आहे म्हणजे कुठल्याही प्लेन मधला एक वेक्टर उचला, हा घ्या, बी असा आहे किंवा असा आहे, वॉट एव्हर, बी असा आहे, चला हा बी आहे. दिस फिंगर ऑफ माइन इज बी. नाउ टेल मी व्हॉट इज अँगल बिटवीन बी अँड आय, सॉरी बी अँड एरिया वेक्टर ए, दोन्ही मधला अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे फ्लक्स काय असतो, फाय इज बी ए कॉस 90 ना, कॉस 90 ची व्हॅल्यू 0, त्यामुळे फ्लक्स 0. अरे कळतंय? याचा अर्थ फ्लक्स ड्यू टू दिस करंट पासिंग थ्रू दिस कॉइल इज 0. म्हणजे याचा करंट आय वाढू दे, कमी होऊ दे, का त्याचं काहीही होऊ दे, ह्याच्यातला जाणारा फ्लक्स कधीही पण काय असणार, 0 असणार. हे तुम्हाला कळतंय का? त्यामुळे इफ द फ्लक्स पासिंग थ्रू इट इज 0, दॅट मीन्स नो करंट विल, म्हणजे फ्लक्स चेंजच होत नाही ना, फ्लक्स 0च येतोय ना. कळतंय का तुम्हाला? आणि फ्लक्स काय लिहितोय हिअर बी ड्यू टू करंट is in plane of the loop, therefore theta between b vector and a vector is 90 degree, therefore flux is ba cos theta ना, म्हणजे cos 90, this is equal to 0. therefore initial flux पण 0 आणि फायनल फ्लक्स पण 0. म्हणजे फ्लक्स 0च आहे. म्हणजे आय वाढू दे, कमी होऊ दे, काही होऊ दे, फ्लक्स ते फ्लक्स 0च आहे. दॅट मीन्स नो चेंज इन फ्लक्स. नो चेंज इन फ्लक्स. अरे फ्लक्स 0च आहे ना, म्हणजे चेंजच नाही ना, अगोदर पण 0 नंतर पण 0, नो चेंज. अँड नो चेंज इन फ्लक्स मीन्स नो इंड्यूस करंट. यातनं करंटच फ्लो होणार नाही, इंड्यूस होणारच नाही. कळते? कम बॅक टू दिस. बघा आता हा असा हलतोय, पण मला सांगा याच्यामुळे इथं किती असतो, बी इक्वल टू म्यू नॉट आय बाय 2 पाय डी असतो ना, अशा इन्फायनाइट करंट कॅरिंग इन्फायनाइट लाईनमुळे किती असतो, म्यू नॉट आय बाय 2 पाय डी. पण मला सांगा जर याची मोशन जर या लाईनला पॅरल असेल तर ऑब्व्हियसली, मी सांगितलं नाही पण ऑब्व्हियसली हे एक्सपेक्टेड ना की व्हर्टिकल लाईन आहे अशी आणि हा पण व्हर्टिकली चाललाय वरती, म्हणजे मोशन इज पॅरल टू द करंट कॅरिंग कॉइल. म्हणजे म्यू नॉट इज कॉन्स्टंट, आय इज चेंज होत नाही, आय कॉन्स्टंट आहे, 2 इज कॉन्स्टंट, पाय इज कॉन्स्टंट, डी इज ऑल्सो कॉन्स्टंट. कारण ह्याचं जे काय डिस्टन्स आहे, या प्रत्येक पॉईंटच्या जे काय डिस्टन्स आहे हे कॉन्स्टंटच आहे, कारण हा पॅरलली चाललाय ना या लाईनला इन्फायनाइट, आणि इन्फायनाइटली लॉंग आहे, म्हणजे इन्फायनाइटली हे पॅरल चाललेलं आहे. त्यामुळे यातलं काही चेंज होत नाहीये. म्हणजे बी पण कॉन्स्टंट, बी कॉन्स्टंट, ह्याचा एरिया कॉन्स्टंट, थिटा पण कॉन्स्टंट. इज इट क्लिअर टू यू? त्यामुळे इथं पण काय आहे, नो चेंज इन फाय, नो चेंज इन फाय, therefore no induced current.
तुम्हाला हे सगळं कळतंय? ओके. आपण लेन्झेस लॉ गरजेपेक्षा जास्त डिटेलमध्ये बघितलेला आहे. आय हॅव टोल्ड यू केसेस मोर दॅन व्हॉट इज नेसेसरी. त्यामुळे मला इथनं पुढे कधीही तुम्हाला लेन्झ लॉ मध्ये डायरेक्शन काढायला चुकायचं नाही. बाकीची चुका असू देत ते आपण नंतर करू. डायरेक्शन काढायला चुकायचं नाही. इज इट क्लिअर टू यू ऑल? ठीक आहे, आपण हा व्हिडिओ इथंच थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.